नमस्कार, मी अमरदीप दगडे। नीट पेपरफुटी प्रकरणात आतापर्यंत सर्वात मोठा आणि धक्कादायक खुलासा। लातूर पुणे वाया नांदेड कनेक्शन उघड झाला असून सीबीआयच्या रडारवर आता नांदेडमधील संशयित आले आहेत। नांदेडच्या विद्युतनगर भागात राहणाऱ्या कदम कुटुंबियावर काल सीबीआयने मोठी धाड टाकली। 5 लाख रुपये मध्यस्थ दलालाला आणि 5 लाख रुपये पेपरसाठी असे एकूण 10 लाख रुपये खर्च करून नीटचा प्रश्नसंच मिळवल्याचा आरोप या कुटुंबावर आहे। सीबीआयच्या पथकाने काल कदम कुटुंबियांची तब्बल रात्री 9:30 वाजेपर्यंत कसून चौकशी केली। धक्कादायक बाब म्हणजे या कुटुंबातील पाल्याला नांदेडमध्ये क्लास करत असताना मॉक टेस्टमध्ये 100 ते 160च्या आसपास गुण मिळत होते। मात्र परीक्षेच्या अवघे 15 दिवस आधी ते पुणे येथे सरावासाठी गेले आणि थेट स्कोर 560 पर्यंत पोहोचला। याच वाढलेल्या गुणांमुळे संशय बळावला। पुणे येथे या अगोदर प्राध्यापक कुलकर्णी आणि प्राध्यापक मांढरे यांनी होम ट्युशनच्या नावाखाली संभाव्य प्रश्न आधीच पुरवल्याचा आरोप असून सध्या ते सीबीआय कोठडीत आहेत। विविध क्षेत्रात काम करणाऱ्या धनदांडग्यांनी आपल्या पाल्यांसाठी अशाच प्रकारे लाखो रुपये देऊन प्रश्न मिळवल्याचा संशय सीबीआयला आला आहे। विशेष म्हणजे हे सर्व संशयास्पद विद्यार्थी एकाच विशिष्ट क्लासचे असण्याची शक्यता सीबीआय सूत्रांनी वर्तवली आहे। पैशाच्या जोरावर गुण विकत घेणाऱ्या या प्रकारामुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा मात्र चुराडा होतोय। या घोटाळ्याची पाळेमुळे कुठपर्यंत रुजली आहेत? पुढील प्रत्येक अपडेटसाठी आत्ताच फॉलो आणि सबस्क्राईब करा लोकसंवाद न्यूज नेटवर्क।